सर्वांना शुभ दुपार। आज आपण डिजिटल लेसनसाठी एकत्रित जमलेलो आहोत। लिंक तुम्हाला सगळ्यांना मिळाली आहे, त्यानुसार तुम्ही जॉईन झालात, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते। सर्वात आधी पाठाला सुरुवात करण्याच्या आधी माझा आवाज सगळ्यांना येतोय ना? ठीक आहे, थँक्यू। माझी स्क्रीन मी शेअर करत आहे, एकदा ओके म्हणून रिप्लाय द्या। ओके, थँक्यू। स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके। तर पाठाला सुरुवात करायच्या आधी मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, ज्याच्यामध्ये मुलांना प्रत्येकी 4 वह्यांचं वाटप करायचं आपल्याला। तर ते वाटप कसं करणार आपण? तर 4 4 4 4 4 असं आपण किती वेळा बेरीज करणार आहे 4ची? तर 7 वेळा। तर त्याचं उत्तर किती येतं? हां, बरोबर, 28। तर ह्याच्यामध्ये बेरजेची क्रिया ही अनेक वेळा, म्हणजे किती वेळा झाली आहे? 7 वेळा झाली आहे। तर ज्यावेळेस आपण अनेक वेळा बेरजेची क्रिया करतो, तर तीच बेरजेची क्रिया आपल्याला गुणाकाराच्या स्वरूपात मांडता येतं। कसं? तर 4 गुणिले 7 किती उत्तर येणार? 28, बरोबर। आता हीच गुणाकाराची क्रिया संक्षिप्त रूपात आपल्याला मांडायची असेल तर आपल्याकडे गणितीय क्रिया आहे, ज्याचं नाव आहे घातांक। आता घातांक हा शब्द कुठून आला, किंवा कोणी अस्तित्वात आणला, किंवा कोणी त्याला घातांक हे नाव दिलं? तर घातांक हा शब्द 1544 मध्ये मायकल स्टिफेल यांनी त्यांच्या अंकगणितीय इंटिग्रामध्ये मांडलं किंवा सादर केलं। घातांक हा शब्द 1544 मध्ये मायकल स्टिफेल यांनी त्यांच्या अंकगणितीय इंटिग्रामध्ये सादर केलं। इंटिग्रा म्हणजे थोडक्यात त्यांचा ग्रंथ किंवा एखादं संशोधन किंवा एखादा लेख त्याच्यामध्ये त्यांनी सादर केला। आता घातांकाचा परिचय आपण कसं देणार? घातांक ही गणिताची एक महत्त्वाची संकल्पना आहे, जी आपल्याला मोठ्या संख्याचा गुणाकार सोप्या पद्धतीमध्ये लिहिण्यास किंवा सादर करण्यास मदत करते। उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 याच्यामध्ये 2 किती वेळा आपण घेतलेत? बरोबर, 5 वेळा घेतलेत। तर ते 5 वेळा न लिहिता आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो, 2चा घातांक 5। त्याच्यामुळे आपल्याला जो लेंथी प्रोसेस आहे ती कमी होऊन तुम्हाला छोट्या संक्षिप्त रूपामध्ये मिळते। उदाहरणार्थ आपण बघणार आहोत, 2 ही संख्या अनेक वेळा घेऊन आपण एक गुणाकार करूयात। समजा चला 2 ह्या संख्येचा 8 वेळा गुणाकार करू। तर ही मांडणी आपण कशी करू शकतो? 2चा घातांक 8 अशी करता येते। 2चा घातांक 8 हे गुणाकाराचे घातांक रूप आहे, ठीक आहे। याच्यामध्ये 2 हा पाया आणि 8 हा घातांक आहे। गुणाकाराची संक्षिप्त मांडणी म्हणजेच घातांक। आता पुढे बघूया, एक उदाहरण लिहिले मी, 2चा घातांक 8 याच्यामध्ये 2 काय आहे? पाया, बरोबर, आणि 8 काय आहे? घातांक। आता पुढच्या उदाहरणामध्ये तुम्ही मला सांगायचं की पाया कुठला आणि घातांक कुठला। आता आपण घातांकाचे वाचन कसे करायचे हे बघणार आहोत। तर इथे आपण 5 ही संख्या 4 वेळा गुणाकाराच्या रूपात घेतलेली आहे। 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5। तर आपण कसं लिहिणार? 5चा घातांक 4। 5चा घातांक 4 ही घातांकित संख्या आहे। 5चा घातांक 4 या घातांक रूपातील संख्येत 5 ही संख्या पाया आणि 4 ही संख्या घातांक आहे। याचे वाचन आपण कसं करणार आहे? 5चा घातांक 4 किंवा 5चा चौथा घात। परत एकदा मी सांगते, 5चा घातांक 4 ह्याचं वाचन कसं करणार आहे आपण? 5चा घातांक 4 किंवा 5चा चौथा घात। तर याच्यामध्ये
आपण ए आणि एम ही संख्या वापरून करूया. याच्यामध्ये ए गुणिले ए किती वेळा घेतले, तर एम वेळा घेतले. तर याच्यामध्ये आपण कसं वाचणार आहे, ए रेस टू एम म्हणजे ए चा घात एम चे वाचन कसं करणार आहे, ए चा घातांक एम किंवा ए चा एम वा घात असं करतो. आता ह्याच्यामध्ये एम ही संख्या कुठली असणार आहे, नैसर्गिक संख्या असणार आहे. आता बरोबर 4 हा पाया आहे आणि 3 हा त्याचा घातांक आहे. अजून एक मला घातांकाचा नियम किंवा घातांक लिहिताना एक गोष्ट लक्षात घ्यायची. ज्यावेळेस उदाहरणार्थ 7चा घातांक 1 असेल तर त्यावेळेस उत्तर हे 7च असतं. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या संख्येचा घात हा 1 असतो त्यावेळेस उत्तर ही तीच संख्या असते. उदाहरणार्थ 7चा घात 1 म्हणजे काय, तर उत्तर हे येणार आहे 7. तसंच 10चा घात 1 त्याचं उत्तर काय येणार आहे 10. कोणत्याही संख्येचा पहिला घात तीच संख्या असते, हा एक घातांकाचा नियम आहे. आणि जर एखाद्या संख्येच्या वरती घात लिहिला नसेल तर काय आपण ठरवायचं की त्याचा घातांक हा 1 आहे. ठीक आहे, पुढचा आपण तक्ता पूर्ण करूया म्हणजे मला समजून येईल की तुम्हाला कितीपर्यंत समजले. आता 3चा घातांक 4, याच्यामध्ये 3 हा पाया आहे, घातांक आहे 4. गुणाकाराचं स्वरूप आहे 3 गुणिले 3 गुणिले 3. म्हणजे जेवढा घातांक असेल तेवढ्या वेळेला आपण त्याच पायाच्या संख्येने गुणाकार करायचा. मग 3 गुणिले 3 गुणिले 3 त्याची किंमत किती होते, 81. तसंच आता दुसऱ्या संख्येमध्ये दुसरी संख्या आहे 16चा घातांक 3. तर मला तुम्ही सांगा पाया किती आहे याचा, बरोबर घातांक, बरोबर. आणि ह्याचं गुणाकाराचं स्वरूप कसं असणार आहे किंवा गुणाकाराचं रूप कसं असणार आहे, हो बरोबर 16 गुणिले 16 गुणिले 16. तर उत्तर किती येणार आहे, बरोबर उत्तर येणार आहे 4096. आता मला तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये घातांकित संख्या किती असणार आहे, तर याच्यामध्ये जो पाया आहे तो तसाच राहणार आहे आणि जो घातांक दिलाय तो त्या वर्गाच्या किंवा त्या नंबरच्या वरती लिहिला जाणार आहे. म्हणजेच -8 ब्रॅकेटच्या वरती 2 लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, घातांकित संख्या समजलं कसं काढायचं. जर पाया आणि घातांक जर दिला असेल तर तुम्ही कसं काढणार, -8 ब्रॅकेट किंवा कंस आणि त्याच्या वरती तुम्हाला 2 लिहायचं आहे. आता ह्याचं गुणाकाराचं स्वरूप कसं येणार, -8 गुणिले -8. मग उत्तर किती येणार आहे ह्याचं, 64. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक नियम लक्षात घ्यायचा आहे. ज्यावेळेस दोन्ही संख्या ऋण असतील आणि त्यांचा गुणाकार होतो त्यावेळेस येणारं उत्तर हे पॉझिटिव्ह संख्येमध्ये येतं, म्हणजे धन येतं. ठीक आहे, म्हणून -8 गुणिले -8 ह्याचं उत्तर येते आपलं 64. याच्यामध्ये वजा चिन्ह लागणार नाही, दोन्हीही ऋण संख्याचा गुणाकार हा म्हणजे धनसंख्या येते. चौथ्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघाल -13चा 4था घात दिलेला आहे, म्हणजे पाया -13 झाला, घातांक 4 झाला आणि त्याचं गुणाकाराचं स्वरूप -13 गुणिले -13 गुणिले -13 गुणिले -13 येणार आहे. तर याच्यामध्ये 4 ठिकाणी -13 आहे, बरोबर. तर ज्यावेळेस 2 संख्यांमध्ये वजा आणि वजा साईन म्हणजे ऋण चिन्ह असेल त्यावेळेस ते प्लस म्हणजे धन होतं आणि नंतरच्या दोन्ही वजा वजा चिन्हांचं परत रूपांतर धनसंख्यात होतं. म्हणजे येणारं जे आपलं उत्तर असणार आहे ही एक धनसंख्या असणार आहे. उत्तर येतं 28,561. ठीक आहे, आता तुमच्यासाठी स्वाध्याय आहे.
1 ते 10 नंबर यांचा दुसरा घात आणि त्याचा तिसरा घात, 1 ते 10 नंबरचा तिसरा घात, ह्याचं तुम्ही संक्षिप्त रूप, पाया, गुणाकार आणि त्यांची किंमत हे सोडवायचे.